नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. रंकाळ्यात पर्यटकांसाठी पर्यायी पार्किंग सुविधा, वाहतूक कोंडीवर प्रशासनाचा उपाय. रंकाळा तलाव परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलं आहे. रंकाळा टॉवर परिसरातील रस्त्यावर होणारी अनधिकृत पार्किंग थांबवून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रंकाळा टॉवर परिसर नो पार्किंग झोन घोषित करण्यात आला असून पर्यटकांच्या वाहनांसाठी पर्यायी पार्किंगची सुविधा दिली आहे. शालिनी पॅलेस समोरील खासगी जागेत दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी पार्किंग व्यवस्था करण्यात आली असून संबंधित जागा मालकांशी समन्वय साधून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. पर्यटकांना पार्किंगची माहिती सहज मिळावी यासाठी रंकाळा परिसरातील विविध ठिकाणी मार्गदर्शक फलक आणि QR कोड सुविधा उभारण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांना उपलब्ध पार्किंगची माहिती त्वरित मिळणार आहे. वाहतूक निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी सांगितलं की रंकाळा परिसर हा कोल्हापूरचा पर्यटनाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. पर्यटकांना कोणतीही अडचण होऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पर्यायी पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांनी आणि पर्यटकांनी रस्त्याच्या कडेला वाहने पार्क न करता प्रशासनाला सहकार्य करावे. वाहतूक शाखेकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. रंकाळा परिसरातील वाहतूक अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी उचललेलं हे पाऊल पर्यटक आणि नागरिकांसाठी दिलासादायक ठरणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.